नमस्कार. आजचा हा जो आपला चटपटीत असा नाश्ता आहे, तो फारच कमी वेळात तयार होणारा आहे आणि तोही अगदी घरच्या उपलब्ध साहित्यांमध्ये. तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा तुम्हाला ऑफिससाठी डबा करायचा असेल, तर त्यासाठी सुद्धा अगदी तुम्ही झटपट आणि चटपटीत चवीचा हा नाश्ता फारच कमी वेळात तयार करू शकता. चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता सर्वात आधी इथे मी गव्हाचं पीठ 1 वाटी आधी चाळून घेतलेलं होतं आणि ते नंतर एका भांड्यामध्ये टाकून घेतलं. त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि आपण कणिक मळून घेतो अगदी तसा हा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. जितकी छान कणिक तुमची मुरली जाईल, तितके छान हे आजचे आपले जे पराठे आहेत ते तयार होतील. म्हणजेच पराठ्यांच्या ज्या कडा आहेत त्या अजिबातही चिरल्या जात नाही आणि पराठे खूप छान तयार होतात. म्हणजेच लाटताना ते खूप छान असे लांबले जातात. तर बघा हा गोळा आता आपण इथे तयार व्हायचा आहे अजून आपला. थोडं यावर 1 चमचा तेल टाकून घेणार आहे आणि हा परत एकदा छान असा मी मळून घेणार आहे आणि मुरण्यासाठी हा बाजूला ठेवून घेणार आहे. आणि नंतर मग आपली जी पुढची तयारी आहे ती सुद्धा आपण करून घेणार आहोत. तर बघा हा छान असा मी गोळा तयार करून घेतलेला आहे. अगदी कणिक मळतात तसाच. आता इथे मी 2 कांदे घेणार आहे आणि कांदे छान असे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर चाकूने जमत नसतील बारीक, तर मग तुम्ही चॉपरला सुद्धा फिरवू शकता. त्यानेही छान बारीक असे हे तयार होतात. पण तर आता मी इथे तुम्हाला चाकूने दाखवत आहे हे बारीक असे कापून. आणि यामध्ये तुम्ही जर कुठल्या आणखी भाज्या आवडत असतील तर त्याही टाकू शकता. तर आता तुमच्याकडे जर शिमला मिरची असेल तर तीही. पण या पराठ्यामध्ये मी जे पदार्थ तुम्हाला सांगितलेले आहेत अगदी त्या पदार्थामध्येही हा पराठा अगदी चवीला अप्रतिम तयार होतो. म्हणजेच तुम्हाला फार जास्त काही असं चिरायचं किंवा फार काही पदार्थ तयार करण्याची सुद्धा यासाठी म्हणजे गरज पडणार नाही. बघा कांदाही छान असा माझा चिरून झालेला आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत. तर तीही आता इथे आपण बारीक अशी चिरून घेणार आहोत. तर कोथिंबीरसुद्धा या पराठ्यामध्ये खूप छान लागते. कांद्याची पात जर असेल तुमच्याकडे तर तीही तुम्ही इथे वापरू शकता. तर आता बघा हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. इथे जास्त काही तुम्हाला बघा चिरायचीही गरज नाही आणि वेळसुद्धा फार कमी लागतो आणि पोटभरीचा असा हा आपला आजचा नाश्ता आहे. तर लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील, कारण याला चटपटीत अशी चव असल्यामुळे मुलांना तर आंबट वगैरे हे तर फारच आवडतं. तर बघा आता मध्ये आता हे पूर्ण मी काढून घेतलेलं आहे आणि आता आपण काही यामध्ये पुढचे जे साहित्य घालणार आहोत ते सुद्धा टाकून घेणार आहोत. तर आता यामधला आपला जो सिक्रेट पदार्थ आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहोत. तर इथे आपण यामध्ये लिंबू वापरणार आहोत. तर कारण या लिंबामुळे याला खूप छान चटपटीत अशी चव येणार आहे आणि या चटपटीत चवीमुळेच हा खायला खूप छान लागणार आहे. आता मी इथे हिरवी मिरची एकच घेतलेली आहे, कारण इथे लहान मुलं खाणारी असल्यामुळे मी एकच मिरची वापरली. तुम्ही इथे मोठी मंडळींसाठी 2-3ही हिरव्या मिरच्या वापरू शकता. मिरचीसुद्धा यामध्ये टाकून घेतली आणि हा रस लिंबाचा मी जो काढलेला आहे तो पोहे खाण्याचे 1 चमचाभर मी इथे टाकलेला आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठसुद्धा घालून घेणार आहोत आपण आणि इथे लाल तिखटसुद्धा टाकून घेणार आहोत. तर अर्धा चमचा मी यामध्ये लाल तिखटसुद्धा टाकून घेतलेला आहे आणि इथे पाव चमचा एवढा मी चाट मसाला टाकलेला आहे. म्हणजे छान अशी चटपटीत चव याला येणार आहे. तर आता पूर्ण टाकलेलं जे साहित्य आहे ते छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि तुम्हाला हे सारण जेव्हा पराठे तयार करायचे असतील त्याच वेळी करायचं, कारण मध्ये आपण कांदा आणि मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मिठामुळे कांद्याला लगेचच पाणी सुटतं. तर वेळेवर अगदी हे सारण तयार करायचं. आता इकडे आपली कणिकसुद्धा म्हणजे छान अशी मुरलेली आहे. हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि कणिक जी आहे ती एक वेळा छान अशी मळून घेतलेली आहे. आता याचा आपल्याला गोळा काढून घ्यायचा आहे जेवढा पाहिजे तेवढा आणि नंतर याचा आपण पराठा तयार करणार आहोत. तर गोळा घेऊन हातावर सुरुवातीला याची छान पारी तयार करून घेणार आहोत आपण आणि नंतर यामध्ये सारण भरणार आहोत. सारण छान यामध्ये असं भरपूर भरायचं, त्यामुळे हा पराठा खायला छान लागतो. पण जे नवीन करणारे असतील त्यांनी कमी भरलं तरीही चालेल. आता नवीन जे करणारे असतील त्यांना ही पारी जमत नसेल अशी म्हणजे ही वाटी अशा प्रकारची, तर त्यांनी पुरीसारखी पुरी लाटून त्यामध्येही ते सारण भरू शकतात. तर आता बघा ही अशा खोलगट वाटी तयार झालेली आहे आणि यामध्ये छान आपण 2-3 चमचे सारण भरून घेणार आहोत. म्हणजे कडेपर्यंत छान हे सारण पसरल्या जातं पराठ्यामध्ये. आता बघा हे सारण मी भरून घेणार आहे आणि आपण आता लगेचच हे सारण बनवलेलं आहे, त्यामुळे याला पाणीही अजिबात सुटलेलं नाही.
तर आता आणि हे सारण केल्यानंतर तुम्ही एखाद्या चाळणी जर असेल तुमच्याकडे तर त्या चाळणीमध्ये सुद्धा हे सारण तुम्ही ठेवू शकता, म्हणजे जास्तीचं जे काही पाणी असेल ते सुद्धा यातलं निघून जाईल. तर आता बघा, हाताने आपल्या बोटांनी छान वर ही म्हणजे कढाईच्या सरपत न्यायच्या आणि याचं तोंड बंद करायचं. कारण समोरील जो भाग आहे तो थोडाफार जरी उघडा राहिला तरी तुमचं सारण बाहेर येऊ शकतं. तर बघा, छान याचं तोंड मी पूर्ण बंद करून घेतलेलं आहे आणि वरून परत एकदा छान यालाही आपलं गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता याचा पराठा आपण लाटून घेणार आहोत. तर लाटत असताना जास्त असा आपल्याला म्हणजे भार देऊन हा लाटायचा नाही, कारण त्यामुळे इथे आपण हे कांद्याचं सारण आहे, त्यामुळे पराठा हा तुमचा फाटू शकतो. अगदी हलक्या हाताने सुद्धा हा पराठा अगदी सहजपणे लाटता येतो. तर बघा, किती छान हा पराठा असा गोल तयार झालेला आहे आणि सारणसुद्धा बघू शकता कडेपर्यंत छान असं पसरल्या गेलेलं आहे. मी डब्यासाठी हे पराठे तयार करत असल्यामुळे मी फार जास्त मोठ्या आकाराचे हे पराठे तयार करणार नाही आणि तवासुद्धा आधी गरम होण्यासाठी ठेवलेला होता. तर त्यावर हा पराठा टाकून घेणार आहे आणि यावर तेल लावून छान हा पराठा दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे. आता पराठा म्हटलं की तूप, बटर, तेल हे आलंच. कारण पराठा छान दोन्ही बाजूनी तेल लावून भाजल्यामुळे तो छान कुरकुरीत असा तयार होतो आणि तुमचा पराठा जास्त वेळ जरी राहिला तरीही तो पराठा ओलसर होणार नाही. तर आता इथे बघा, छान यावर सोनेरी डाग पडेपर्यंत हा पराठा मी भाजून घेणार आहे. पराठा केव्हाही अशाच प्रकारे भाजायचा, म्हणजे तो खायला छान लागतो. तर बघा, हा पराठा आपला तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी तुम्हाला एक दुसरा वेगळ्या प्रकारचाही पराठा तयार करून दाखवते. तर बघा, दिसतो आहे ना, अगदी म्हणजे खायची इच्छा होत आहे ना. तर बघा, आता परत एकदा गोळा मी घेतलेला आहे आणि याची चपाती तयार करून घेतलेली आहे. कारण पूर्ण चपाती जर लाटणं दाखवली असती तर व्हिडिओ मोठा झालेला असता. आता चाकूने हा बघा असा मी कट करून घेतलेला आहे आणि आता यावर मी एका बाजूवर सारण टाकून घेणार आहे आणि याचा आपल्याला असा गोल रोल तयार करायचा आहे. आता ही सुद्धा एक सोपी पद्धत आहे जे नवीन असतील त्यांच्यासाठी. तर आता आणि याला छान असे पदर सुटले जातात या पराठ्याला. तर या पराठ्यासाठी थोडी जी कणिक आहे गव्हाचं पीठ ते थोडं घट्टसर मळून घ्यायचं. पण ही तयार माझ्याजवळ गव्हाचं पीठ होतं म्हणून मग मी या तयार पिठामध्येच तुम्हाला हे दाखवत आहे. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला याचा रोल करत न्यायचा आणि वरचा भाग हा अगदी वरूनच आपल्याला प्रेस करायचा आहे आणि याचा पराठा आपण आता तयार करून घेणार आहोत. ही एक सोपी पद्धत आहे आणि आपल्याला आधी लाटून घ्यायचं आहे. पण आता बघा, जे नवीन असतील त्यांच्यासाठी पराठा म्हटलं की थोडंसं त्यांना तयार करताना पराठा हा फुटला जातो. तर तुम्ही 2 चपात्या एकावर एक ठेवूनसुद्धा तसाही पराठा तयार करू शकता. तर बघा, मी अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटत आहे तरी अगदी सहजपणे पराठा हा लांबला जातो. म्हणजे तुम्हाला पराठा जर करायचा असेल तर कणिक आधी तुम्हाला मळून घ्यायची आहे आणि ती मुरल्यानंतरच त्याचा तुम्हाला पराठा तयार करायला घ्यायचा आहे. तर बघा, आतलं सारणसुद्धा तुम्हाला म्हणजे चपातीतून दिसत आहे. तर आता हा पराठासुद्धा आपण तेल लावून छान दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहोत. बघा, हा तव्यावर मी टाकून घेतलेला आहे आणि दुसरा पराठासुद्धा आपला भाजून तयार झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा डब्यासाठी नक्की हे पराठे तयार करून बघा. मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशा छान छान रेसिपीसोबत आपण परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.